नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स 2 मधील आपले फर्स्ट चॅप्टर, फोर्थ चॅप्टर आणि आता सेकंड चॅप्टर जो आहे तो पूर्ण झालेला आहे। सेकंड चॅप्टरचा आपण प्रॉब्लेम सेट घेत आहोत। प्रॉब्लेम सेट मधील एमसीक्यू हा जो मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे तो आपण बघूया। या अगोदरचे जे लेसन झालेले आहेत त्या लेसन्सचे व्हिडिओज, त्या व्हिडिओचे लिंक्स आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, त्या तुम्ही सबस्क्राइब करू शकता। संकीर्ण प्रॉब्लेम सेट जे आहे त्यामध्ये फर्स्ट जो क्वेश्चन असतो की मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, ज्यामध्ये तुम्हाला ते गणित सोडवून पाहावे लागतंय। जरी त्या ऑप्शन्स मध्ये असेल ए बी सी डी असे 4 ऑप्शन्स दिलेले असतात, त्यापैकी जो ऑप्शन असेल तो लिहिताना अशा पद्धतीने व्यवस्थित लिहायचा। समजा क्वेश्चन 1 आहे, 1 चा जो ऑप्शन किंवा जे उत्तर असेल त्याचा जो ए बी सी डी जो ऑप्शन असेल तो तिथे आपण लिहिणार आहोत। तर त्यासाठी तुम्ही पुस्तकातील तुमचा क्वेश्चन जो आहे, प्रश्न समजण्यासाठी पुस्तकात तो प्रश्न बघा। फर्स्ट क्वेश्चन मध्ये काय विचारलंय की दिलेले जे ट्रिपलेट्स आहेत ते पायथागोरियन ट्रिपलेट आहे की नाही ते बघायचं आहे। याच्यातलं कोणतं ट्रिपलेट आहे की जो पायथागोरसचा त्रिकूट आहे, इट इज पायथागोरियन ट्रिपलेट। मग आता आपण याच्यानुसार जी ग्रेटर साइड असते त्या साइडचा स्क्वेअर, आता इथे ग्रेटर साइड पहिलं जर आपण पकडलं तर काय झालंय 10 चा स्क्वेअर, उरलेल्या रिमेनिंग साइड्स 1 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर, यांचं जर घेतलं तर 100, 1 चा स्क्वेअर 1 आणि 25 आहे का इक्वल? नाही। जर म्हणजे हा पहिला जो ऑप्शन आहे इट इज नॉट अ ट्रिपलेट। 3 4 5 मध्ये 3 चा स्क्वेअर किती येतोय 9, म्हणजे सगळ्यात जो ग्रेटर आहे तो आपण अगोदर घेणार आहोत। 5 चा स्क्वेअर 25 आणि 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर किती येणार यांचा? 3 चा स्क्वेअर 9 आणि 4 चा 16, 9 प्लस 16 वी गेट 25। म्हणजे जी ग्रेटर साइड आहे, ग्रेटर साइडचा स्क्वेअर म्हणजे रिमेनिंग 2 साइडच्या स्क्वेअरची ऍडिशन आहे, त्यांची दोघांची ती बेरीज आहे। अँड देअरफॉर इट इज द ट्रिपलेट। सेकंड जो आहे क्वेश्चन 1 साठी बी हा जो ऑप्शन आहे तो पायथागोरस ट्रिपलेट आहे। बाकीचे तर नाहीच वाटत आहे। इथे 5 5 2 आहे, 2 2 2 नॉट पॉसिबल। सेकंड क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, काटकोन करणाऱ्या ज्या बाजू आहेत त्या बाजूंची बेरीज 169 दिले। साइड्स विच आर ज्या म्हणजे परपेंडिक्युलर टू इच अदर आहे त्या साइड्सच्या स्क्वेअरची सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द राईट अँगल ट्रायंगलचे जे राईट साइड्स आहे त्यांची जी सम आहे ती आहे 169, त्यांची बेरीज दिली 169 आणि त्या तशा काटकोन त्रिकोणाचा कर्ण काढायचा आहे। जर आपण डायग्राम काढले तर अशा पद्धतीने यांची जी सम दिली ते 169 दिले। 169 याच्यासाठी की ह्या दोघांची ए बी सी ह्या ज्या काटकोन करणाऱ्या बाजू आहेत त्या दोघांची सम किती आहे 169 आणि ती म्हणजेच हायपोटेनस कर्ण आला पाहिजे, तो येतो की नाही ते आपण बघायचं। किंवा ती काटकोन करणाऱ्या बाजूंची बेरीज जर तेवढी असेल 169 तर 169 म्हणजे कशाचं रूट आहे तर ते 30 म्हणजे 13 चा वर्ग 169 आणि म्हणून मग त्याचा जो कर्ण आहे तर हायपोटेनस ऑफ द गिवन ट्रायंगल इज 13। त्याचा जो येणार तो किती येणार, तो बी जो आपण ऑप्शन घेतलेला आहे तर बी चा ऑप्शन मध्ये त्याचं उत्तर आहे 13, कारण दोन्ही बाजूंची सम 169 आहे, त्याचा स्क्वेअर रूट घेतला तर किती येतोय 13 आणि म्हणून मग द आन्सर इज बी हा जो ऑप्शन आहे तो आपण घेणार आहोत। लिहिताना इथे लिहिणार बी, इट इज द 13 म्हणजे काटकोन करणाऱ्या बाजूंची बेरीज दिली होती म्हणून आपण त्याचा कर्ण काढलाय हायपोटेनस। थर्ड मध्ये पण काय विचारलं बघा, विच डेट इज ट्रिपलेट। तुम्हाला 4 डेट्स दिलेले आहेत, त्यामध्ये कोणती डेट जी आहे ती ट्रिपलेट आहे ते बघायचं आपल्याला। इथे 16 8 16 नॉट पॉसिबल आहे ते पण। नंतर 3 चा स्क्वेअर 9, 5 चा स्क्वेअर 25, हे जर घेतला आपण यांची 25 प्लस आहे 9 आणि 17 चा स्क्वेअर 289, त्यांची ऍडिशन होतच नाही, तो पण कॅन्सल झाला। नंतर 15 चा स्क्वेअर 225
नंतर 9चा वर्ग आणि 4चा वर्ग किती झाले 81 अधिक 16. तर ह्या ह्याच्यामध्ये फक्त 15, 8, 17 हा जर पाहिला तर तुम्ही पहा 15चा जो 15चा वर्ग 225, 8चा वर्ग 88, 64. यांची किती सम येते बघू 5 आणि 4 9, 6 अधिक 2 8, 289. आणि 17चा स्क्वेअर म्हणजेच काय आहे 289. दोघांची जी सम आहे ग्रेटर जी साइड असेल ग्रेटर साइडचा स्क्वेअर, स्क्वेअर ऑफ द ग्रेटर साइड इज इक्वल टू द स्क्वेअर ऑफ द सम ऑफ द अदर टू साइड्स. ती आपली येते 15चा स्क्वेअर आणि 8चा स्क्वेअर यांची जर आपण बेरीज केली तर ती आली 289. आणि 17चा जी ग्रेटर साइड आहे तिचा येतो 289. आणि म्हणून मग काय होणार आहे हा इट इज द ट्रिपलेट. जो फर्स्ट ऑप्शन आहे थर्ड साठी की इट इज ट्रिपलेट तो त्याचा त्रिकूट आहे. फोर्थ वन मध्ये काय विचारलंय इफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर दिलेलं. आता हे कशाच आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर. सी स्क्वेअर म्हणजे कर्ण दोन बाजूंची बेरजेचा वर्ग. आपण ए आणि बी जर गृहीत धरला टू साइड्स म्हणजे ए आणि बी जर कन्सिडर केलं तर आपल्याला मिळतं सी की जी सगळ्यात मोठी साइड आहे दॅट इज द हायपोटेन्यूस ऑफ द ट्रायंगल. आणि म्हणून मग जर अशी जेव्हा कंडिशन असेल दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या सर्वात मोठी बाजू जी असणार त्याचा वर्ग एवढी असेल तर तो काटकोन त्रिकोण असतो. आपण शिकलेलो आहोत पायथागोरस ट्रिपलेट मध्ये. मग त्याच्यानुसार इट इज द कोणत्या टाईपचा त्रिकोण आहे तो ऑब्च्युस आहे ऍक्यूट आहे राईट आहे की इक्विलॅटरल आहे. म्हणजे विशाल कोण लघु कोण काटकोन त्रिकोण आणि इक्विलॅटरल यांच्यापैकी कोणता आहे. तर साहजिकच हा किती झाला इट सॅटिस्फाय द कंडिशन ऑफ पायथागोरियस थेरम अँड देअरफॉर जो सी ऑप्शन जो आहे राईट अँगल ट्रायंगल क्वेश्चन 4 साठी कोणता झाला सी. सी हा ऑप्शन असणार आहे. क्वेश्चन 5 पेरिमीटर ऑफ स्क्वेअर. इथे आता तुम्हाला देताना पेरिमीटर ऑफ स्क्वेअर विचारलेला आहे की त्याचं काय आहे पण त्यासाठी तुम्हाला देताना काय दिलंय डायगोनल. डायगोनल मध्ये पहा हा जर स्क्वेअर असेल स्क्वेअर आहे समजा दिलेला आणि याचा डायगोनल तुम्हाला दिलेला आहे 10√2. एका चौरसाचा कर्ण दिलेला आहे. चौरस आहे हा चौरसाचा कर्ण दिलेला आहे. चौरसाचा कर्ण आपण जर सूत्र पाहिलं तर चौरसाचा कर्ण बरोबर √2a. ए म्हणजे त्याची साइड आहे किंवा त्याला आपण बाजू म्हणणार. √2 इथे साइड घेऊया आपण किंवा बाजू √2 साइड ए. कर्ण म्हणजे काय झालं त्याचं डायगोनल ऑफ स्क्वेअर. डायगोनल ऑफ स्क्वेअर साठी हा फॉर्म्युला आहे. याच्याने जर तुम्ही केलात तर तुम्हाला डायरेक्ट पटकन उत्तर मिळेल √2 × a. ए म्हणजेच काय झालं त्याची साइड आहे. मग आता इथे बघा तुम्हाला कर्ण दिलेला आहे. डायगोनल किती दिलाय 10√2 आणि इथे घेतलं मी त्यामध्ये त्याची व्हॅल्यू ठेवली बरोबर √2a किंवा साइड आहे. ही साइड आपल्याला माहित नाहीये. मग साइड काढण्यासाठी ते हे केलं तर काय झालं 10√2 गुणाकार तर भागाकार झालाय. किती मिळाली त्याची साइड. त्याची साइड मिळाली √2 गेले किती मिळाली त्याची साइड 10. पण तुम्हाला तर विचारलंय पेरिमीटर त्याची परिमिती विचारली ना. परिमिती पेरिमीटर पेरिमीटर मीन्स 4 टाइम्स साइड ए 4a. चार बाजूंची बेरीज म्हणजे त्या चौरसाची परिमिती. आणि आपण a ची किंमत काढली 10. 4 × 10 वी गेट 40. म्हणजे पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर जो आहे तो आहे 40. आता इथे 40 असलेला ऑप्शन आहे डी. ए बी सी आणि डी ऑप्शन आहे म्हणून याचा ऑप्शन घेणार आहोत डी. म्हणजे तुम्हाला ते सॉल्व्ह करून पाहायचं. आता पुढचा क्वेश्चन बघूया आपण 6 क्वेश्चन. एमसीक्यू मधील आपला क्वेश्चन 6 चालू आहे. क्वेश्चन 6 मध्ये काय दिले पहा अल्टिट्यूड ऑफ राईट अँगल ट्रायंगल चे जे 2 पार्ट्स आहेत ते 2 पार्ट्स 4 आणि 9 सेंटीमीटर अशाच्या त्यांची लांबी दिली त्यांचे 2 पार्ट झालेले आहेत. फाइंड लेंथ ऑफ द अल्टिट्यूड आणि त्या अल्टिट्यूडची लेंथ फाइंड करायची आहे. शिरोलंब दिलाय तुम्हाला
शिरोलंब म्हणजे अशा ह्याच्याने दिला की त्याचे दोन पार्ट झाले. हा समजा आपण एक घेतलेला आहे, इथे राईट अँगल ट्रायंगल घेतलाय, त्यामधून अल्टिट्यूड काढले, एक शिरोलंब काढलाय ए बी सी आणि हा झाला डी. बी डी इज अल्टिट्यूड आणि यामुळे दोन पार्ट झाले, एक 4 सेंटीमीटर आणि दुसरा आहे डीसी जो आहे 9 सेंटीमीटर. 4 आणि 9. फाइंड द लेंथ ऑफ अल्टिट्यूड. त्या अल्टिट्यूडची लेंथ काढायची. जेव्हा अल्टिट्यूड म्हणजे शिरोलंब दिलेला असेल, कर्णावर टाकलेला शिरोलंब जो असतो तो भूमितीमध्ये असतो त्याचा, म्हणजेच भूमितीमध्याचा प्रमेय आपण वापरणार बाय युजिंग द जॉमेट्रिक मीन थेरम. इथे जॉमेट्रिक मीन थेरम आपण वापरणार, भूमिती मध्याचे प्रमेय. त्या याच्यानुसार काय होणार पहा, बीडी स्क्वेअर इथे आपण इथे जर घेतलं, बीडी स्क्वेअर इज इक्वल टू एडी इंटू डीसी. एडी आहे 4 आणि डीसी आहे 9. 9 चौक 36. बीडी स्क्वेअर इज इक्वल टू 36. देअरफॉर बीडी इज इक्वल टू 6. बीडी ची व्हॅल्यू किती आली, 6 आली. अल्टिट्यूड आपल्याला दिलं होतं म्हणून आपण काय केलं, अल्टिट्यूड लक्षात येतं की इट इज जॉमेट्रिक मीनचं प्रॉब्लेम आहे असं लक्षात येतं. भूमिती मध्यावर आधारित असलेलं हे उदाहरण आहे. मग आता 6 सेंटीमीटर असलेला जो ऑप्शन आहे तो म्हणजे सी आहे, म्हणून क्वेश्चन सी साठी 6 साठी सी हे ऑप्शन आपण घेतलंय. पुढचा जो क्वेश्चन आहे 7. इथे पण दिलंय की राईट अँगल ट्रायंगल मध्ये त्याची हाईट दिली 18 आणि त्याचा बेस जो आहे तो 24 दिलेला आहे. आणि फाइंड हायपोटेनस, त्याचा हायपोटेनस फाइंड करायचा आहे. एका काटकोन त्रिकोणामध्ये तुम्हाला कर्ण जो दिलेला आहे, कर्ण एक्स आपण गृहीत धरलाय, तो फाइंड करायचा आपल्याला. आणि देताना त्याची हाईट दिली आहे आणि त्याचा बेस दिले आहे, उंची आणि त्याचा पाया. पाया 24 आहे, उंची 18 आहे. राईट अँगल ट्रायंगल म्हटलं की आपल्याला लगेच पायथागोरसच्या प्रमेयानुसार जर आपण विचार केला तर दोन्ही बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजे 24चा वर्ग अधिक 18चा वर्ग बरोबर इथे कर्ण वर्ग की जो आपण एक्स गृहीत धरला एक्स वर्ग. 24चा वर्ग 576, 18चा 324 यांची जर ऍडिशन केली तर इथे आपल्याला 900 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. आणि जर स्क्वेअर रूट घेतले आपण, टेकिंग स्क्वेअर रूट वी गेट एक्स इज इक्वल टू 30. त्यांचा जर आपण वर्गमूळ काढला तर आपल्याला मिळालं एक्स इज इक्वल टू 30. मग 30 असलेले जे ऑप्शन आहे तो म्हणजे इथे पर्याय बी आहे. म्हणून 7चा आन्सर आपण घेणार आहोत बी. 8वा जो क्वेश्चन आहे त्यामध्ये काय म्हटलंय, ट्रायंगल एबीसी दिलंय की त्याच्यामध्ये एबी ही साइड आहे ती 6√3 दिले. एबी ही बाजू 6 वर्गमूळ 3 आहे. एसी 12 सेंटीमीटर आहे, 12 सेंटीमीटर. बीसी इज इक्वल टू 6 आहे. आणि वी हॅव टू फाइंड ए. ए चं माप काढायचंय. ए चं मेजर किती आहे, अँगलचं मेजर विचारलेलं आहे. जर आपण आकृती काढली तर असं लक्षात येतं पहा, ए बी सी मध्ये एसी तुम्हाला दिले 12 सेंटीमीटर, 12 सेंटीमीटर एसी आणि एक आहे बीसी 6 सेंटीमीटर. जर आपण 30, 60, 90 चा जर थेरम वापरला तर 30च्या समोरील जी साइड असते, साइड अपोजिट टू 30 डिग्री अँगल इज हाफ ऑफ द हायपोटेनस. काटकोन त्रिकोणात 30 अंशासमोरील बाजू कर्णाच्या निम्मे असते. आता इथे कर्णाचे निम्मे 12चे निम्मे किती झाले 6, म्हणजे बीसी ची बाजू जी आहे ती कर्णाच्या निम्मे आहे. आणि म्हणून मग त्या साइडचा समोरचा जो कोण आहे तो आहे 30 डिग्री. म्हणजे अँगल जो ए असणार आहे तो 30 डिग्री की ज्यासाठी आपण पायथागोरसचं ते 30, 60, 90 चा थेरम आहे त्याचा व्यत्यास वापरतो आपण की जेव्हा कर्णाचे निम्मे ती बाजू आहे म्हणजे 30 अपोजिट जी साइड आहे ती हाफ ऑफ द कर्व म्हणजे हायपोटेनसच्या निम्मे आहे. आणि म्हणूनच मग ती जी साइड दिलेली आहे ती 12च्या निम्मे किती झालेत आपले 6 येतात. इथे 6 दिलेलीच आहे तुम्हाला आणि देअरफॉर 6 त्याच्या हाफ आहे आणि म्हणजे तो अँगल जो आहे तो 30 असला पाहिजे. आणि म्हणून त्याचं जे ऑप्शन आहे ते ए, 8वेचा ऑप्शन आहे ए. तर म्हणजे अशा पद्धतीने ते ऑप्शन बरोबर व्यवस्थित तुम्ही लिहायचं आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. प्रॉब्लेम सेट मधील क्वेश्चन 2 आपण बघणार आहोत.
क्वेश्चन 2 मध्ये सॉल्व करायचे आहेत आपल्याला. त्यातील फर्स्ट क्वेश्चन, फाइंड हाईट ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. त्याची इक्विलॅटरल ट्रायंगलची हाईट दिली इफ त्याची साईड 2a असेल तेव्हा. समभुज त्रिकोणाची उंची काढा. जेव्हा त्या समभुज त्रिकोणाची बाजू 2a अशी दिलेली आहे तुम्हाला, त्याची साईड दिली 2a, तेव्हा त्या इक्विलॅटरल ट्रायंगलची आपल्याला उंची काढायची आहे, हाईट काढायची आहे. हाईट साठी जो फॉर्म्युला आहे तो म्हणजेच इक्विलॅटरल ट्रायंगल ची हाईट इज इक्वल टू √3/2 साइड्स. त्या त्रिकोणाची बाजू गुणिले √3/2 इतके टाइम्स √3/2 ऑफ साइड त्या बाजूच्या याच्यामध्ये असतं. आणि म्हणून इथे आपण जी बाजू दिली ती 2a दिलेली आहे. √3/2 इंटू 2a. 2a जी साइड दिली ती वी सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ साइड, वी गेट 2a. इथे जर आपण हे केलं, सॉल्व केलं तर 2 1 2 किती झाले, √3a इज द हाईट ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगलची हाईट किती आली, √3a. हा जो a आहे तो त्यांचं तर टाइम्स मध्ये ती बाजू आहे. जेव्हा संख्या देतील तेव्हा त्या याच्यानुसार व्हॅल्यू येऊ शकते. आता आपल्याला जसं दिलं होतं त्या याच्यानुसार आपण त्या a च्या फॉर्म मध्ये त्याचा आन्सर काढलेला आहे. त्यामध्ये सेकंड क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय की तुम्हाला साइड दिल्या एका ट्रायंगलच्या, एक 7 सेंटीमीटर आहे, एक 24 सेंटीमीटर आहे आणि एक तिसरी आहे ती 25 सेंटीमीटर. आणि इज इट राईट अँगल ऑर ट्रायंगल, म्हणजे आपण जसं पायथागोरसचे ट्रिपलेट पाहिले त्यानुसार सगळ्यात ग्रेटर साइड घेतली आपण. ग्रेटर साइड C, वी कन्सिडर द ग्रेटर साइड इज C आणि C इज इक्वल टू C² म्हणजे 25 चा वर्ग. 25 चा वर्ग केला तर किती मिळाले आपल्याला, 625. वी गेट 625. इट इज युअर फर्स्ट इक्वेशन. आता उरलेले जे साइड्स आहेत A आणि B, मग A² प्लस B² काढायचं आपल्याला. A ची व्हॅल्यू आहे 7 चा स्क्वेअर आणि B आहे 24 चा स्क्वेअर. केलं तर काय 49. 7 चा वर्ग 49, 24 चा 576, 9 अधिक 6 25 ते 5 हातचे 2, म्हणजे किती झाले टोटल 625. याची जे आहे हे झालं सेकंड इक्वेशन. फर्स्ट आणि फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड काय मिळालं आपल्याला, A² प्लस B² इज इक्वल टू C². लेफ्ट साइड राइट साइड दोन्ही इक्वल आहेत आणि देअरफॉर इट इज राइट अँगल ट्रायंगल. तो दिलेला त्रिकोण जो आहे तो कसा आहे, काटकोन त्रिकोण आहे की ज्याच्यामध्ये आपण पायथागोरस ट्रिपलेटच्या याच्यानुसार जर पाहिलं तर सगळ्यात मोठी बाजू त्याचा वर्ग म्हणजे इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजा एवढा असतो, किंवा सम ऑफ द अदर 2 साइड्स स्क्वेअर्स ऑफ द 2 साइड्स. तिसरं पण पायथागोरस ट्रिपलेट त्याच्यावरच आधारित आहे, पायथागोरस थेरमवर. तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये काय म्हटलंय, एक रेक्टँगल दिलाय, त्याचा ज्या साइड्स आहेत ते 11 आणि 60, ब्रेथ आहे 11, लेंथ आहे 60 सेंटीमीटर. अँड फाइंड द डायगोनल ऑफ रेक्टँगल. रेक्टँगल म्हणजे आयताचा कर्ण तुम्हाला शोधायचा आहे. देताना आयताची लांबी आणि रुंदी ती दिलेली आहे. आणि आयत म्हटलं की त्याच्यामध्ये काय येतं, चारी अँगल्स, ऑल 4 अँगल्स आर राईट अँगल्स, आणि म्हणजे काटकोन असतात. डायगोनल फाइंड करायचं आहे. देअरफॉर वी कन्सिडर इन राईट अँगल ट्रायंगल ADC. आता इथे राईट अँगल ट्रायंगल ADC मध्ये काय होणार, AC म्हणजे हायपोटिनेस आहे, AC² इज इक्वल टू AD² प्लस BC². पायथागोरस थेरम आपण तिथे वापरतोय. पायथागोरस थेरमने 11 चा स्क्वेअर प्लस 60 चा स्क्वेअर इज इक्वल टू 121 प्लस 3600. त्याचा स्क्वेअरिंग केल्यानंतर ऍडिशन केलं तर 3721. त्याचा आपण स्क्वेअर रूट काढला तर आपल्याला मिळतं AC इज इक्वल टू 61. आणि म्हणून मग त्याचा जो कर्ण आहे किंवा हायपोटेनस ऑफ द रेक्टँगल इज 61. तर तिथे सुद्धा आपण काय केलंय, पायथागोरस थेरम वापरून त्याचा डायगोनल काढलेला आहे. पुढचं नेक्स्ट उदाहरण बघूया आपण.
क्वेश्चन 2 मधील आपला 5वा प्रश्न चालू आहे. तुमचा प्रॉब्लेम सेट 2 त्याच्यातील क्वेश्चन 2 मधील 5th वन 5व्या उदाहरणामध्ये पुस्तकात तुम्ही क्वेश्चन बघा व्यवस्थित. त्यामध्ये साइड एक्स आपण सपोज केले आणि ती पण कशाची आहे, आयसोसेलियस ट्रायंगल. देताना तुम्हाला काय सांगितलंय की साइड ऑफ आयसोसेलियस ट्रायंगल इज एक्स अँड फाइंड द हायपोटेन्यूज ऑफ आयसोसेलियस ट्रायंगल. समद्विभुज त्रिकोणाची बाजू 1 सेंटीमीटर असेल तर त्याचा कर्ण शोधा. त्याचा कर्ण काढायचा आहे. मग आयसोसेलियस म्हटलं समद्विभुज त्रिकोण, काटकोन त्रिकोण आहे ते पण, म्हणजे 1/90 आहे. तर उरलेले जे आहे ते 45 चे असतात. म्हणजे 45 90 अंशाचा हा त्रिकोण आहे. आयसोसेलियस असल्यामुळे 2 साइड्स आर इक्वल अँड देअरफॉर इथे ही जी डायग्राम आहे त्यामध्ये पहा आयसोसेलियस ट्रायंगल मध्ये त्याची साइड आपण एक्स कन्सिडर करायची आहे. म्हणून AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू एक्स साइड घेतलेली आहे आणि हायपोटेन्यूज काढायचं आपल्याला. एक्सच्याच फॉर्म मध्ये आपण त्याचा हायपोटेन्यूज काढणार. म्हणजेच इथे 45 90 हा ट्रायंगल तयार होतो आणि 45 90 या ट्रायंगलच्या थेरम नुसार 45 90 त्रिकोणाचे प्रमेय, त्या प्रमेयानुसार काटकोन करणाऱ्या ज्या बाजू आहेत 45 अंशासमोरील बाजू ह्या कर्णाच्या 1/√2 कर्णाच्या 1/√2 पट मध्ये असतात. आणि मग त्या प्रमेयानुसार साइड ऑफ आपल्या आयसोसेलियस ट्रायंगल ची साइड म्हणजे 45 च्या समोरची साइड आहे ती, आणि ती साइड काढण्यासाठी आपण 1/√2 त्याचा कर्ण आहे एसीच्या 1/√2 आहे. आणि एसी आपल्याला फाइंड करायचं आहे. इथे जर आपण तिरकस गुणाकार केला तर √2 × x इज इक्वल टू AC. म्हणजेच आपल्याला जो कर्ण किंवा त्याला म्हणतो आपण हायपोटेन्यूज जो आहे तो मिळाला √2 टाइम्स x. हा झाला त्या दिलेल्या आयसोसेलियस ट्रायंगलचा हायपोटेन्यूज, त्याचा कर्ण. म्हणजेच 45 90 वापरायचा, 30 60 90 वापरायचा. ते जे आहे ते आपल्याला ट्रायंगल्सच्या माहितीवरून लक्षात आलं पाहिजे. त्याच्यामधलाच आता क्वेश्चन 2 मधला 6th वन घेऊ आपण. त्यामध्ये ट्रायंगल PQR दिलेला आहे आणि ज्या किमती दिल्या तुम्हाला बाजूंच्या किमती, त्या बाजूंच्या किमतीमधून √8 √5 √3 वर्गमुळात 8 वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात 3 अशा 3 व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. आणि विचारलं की राईट अँगल आहे की नाही, काटकोन त्रिकोण आहे की नाही. मग त्यासाठी आपण काय केले, त्याला नाव दिलं PQR. सगळ्यात मोठी बाजू घेतली मी PQ. एक त्रिकोण काढायचा PQ वर्गमुळात 8, QR वर्गमुळात 5 आणि PR ची किंमत वर्गमुळात 3. अशा तिन्ही बाजूंच्या किमती दिलेल्या आहेत. पुन्हा आपण काय करणार, पायथागोरस थेरमचा जो व्यत्यास असतो किंवा ट्रिपलेट साठी आपण जे वापरतो त्या पद्धतीने सर्वात ग्रेटर साइड C आपण कन्सिडर करूया. C जी आहे ती सगळ्यात ग्रेटर साइड C म्हणजे वर्गमुळात 8 आणि C चा वर्ग म्हणजे वर्गमुळात 8 चा वर्ग बरोबर 8. √8 जे आहे त्याची व्हॅल्यू वर्गमुळात 8 × 8 जे असतात त्या अशा पद्धतीने I8 × √8 इज इक्वल टू 8. कोणती संख्या असू दे, वर्गमुळाचं चिन्ह जेव्हा वर्ग करतो तेव्हा ते चिन्ह जातं. म्हणजेच ती मूळ संख्या असते 8. सगळ्यात मोठी बाजू आपण PQ काय कन्सिडर केली आहे, C चा वर्ग आपल्याला मिळाला 8. हे फर्स्ट इक्वेशन घेऊया. सेकंड मध्ये रिमेनिंग 2 साइड्स A म्हणजे आपण जर आपण इथे A बरोबर √5 घेऊया आणि B बरोबर √3, मग A² + B² इज इक्वल टू A² म्हणजे √5 चा स्क्वेअर प्लस B मीन्स √3 त्याचा स्क्वेअर. काय मिळतोय पहा, पुन्हा त्याच पद्धतीने जेव्हा रूट असेल तेव्हा त्याचा स्क्वेअर केल्यानंतर तो रूट जातो. म्हणजे वर्गमुळात 5 चा वर्ग 5 येणार, वर्गमुळात 3 चा वर्ग 3 येणार. त्यांची ऍडिशन केली तर काय मिळालं 8. म्हणजे आपल्याला A² + B² या दोन्ही साइड्सची जी सम आहे ती आपल्याला मिळाली 8. आणि फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड डावी बाजू आणि उजवी बाजू म्हणजे A² + B² इज इक्वल टू C² अँड देअरफॉर इट इज
राईट अँगल ट्रायंगल हा काटकोन त्रिकोण आहे. त्याला काय म्हणतात, हा काटकोन त्रिकोण आहे. दोन्ही बाजूंच्या वर्गांची बेरीज केली आपण, ती म्हणजेच काय झालं, कर्णाच्या वर्गाचं म्हणजे त्या तिसऱ्या बाजू जी सगळ्यात मोठी बाजू आहे त्या बाजूच्या वर्गा एवढी मिळालेली आहे. क्वेश्चन 3 मध्ये ट्रायंगल RST जो आहे त्याच्यामध्ये अँगल S = 90 आहे, अँगल T = 30 आणि RT जे आहे ते 12 सेंटीमीटर. ती आपल्याला फक्त तेवढी माहिती दिलेली आहे. तर त्याच्यानुसार 30, 60, 90 चा तो ट्रायंगल तयार होतोय की याच्यामध्ये RST, याच्यामध्ये अँगल S जो आहे तो 90 चा आहे, T घेतला आपण 30 आणि फाइंड RS. आता इथे जर पाहिलं तर 30, 60, 90 चा ट्रायंगल RST इज 30, 60, 90 चा ट्रायंगल आहे. आणि मग त्यानुसार कोणती बाजू तुम्हाला फाइंड करायची आहे, RS म्हणजे 30 च्या अपोजिट आहे. देअरफॉर 30 च्या अपोजिट आहे किंवा 30 च्या समोरील बाजू, 30 च्या समोरील बाजू RS आहे. 30 त्यानुसार त्याच्या हायपोटेनसचा हाफ येणार, तो कर्णाच्या निंपट येणार. हाफ ऑफ द हायपोटेनस किंवा कर्ण, त्याच्या जर हाफ जर घेतलं तर किती आलं ते आपल्याला पहा किती मिळाला, हाफ ऑफ 12 दॅट इज इक्वल टू, इथे भाग दिल्यानंतर बेसख 12 म्हणजेच मिळालं RS बरोबर 6 सेंटीमीटर. इथे भाग दिल्यानंतर बेसख 12, RS इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. आता आणखी कोणतं विचारलंय, ST म्हणजे साइड अपोजिट टू 60, 60 अंशा समोरील बाजू. 60 समोरील जी बाजू असेल ती आहे ST, ती वर्गमुळात 3/2 कर्णाच्या पटीमध्ये असते. किती टाइम्स असते ते, √3/2 टाइम्स ऑफ द हायपोटेनस. √3/2 इंटू हायपोटेनस आहे 12. इथे पण भाग दिल्यानंतर बेसख 12 म्हणजे आपल्याला मिळेल ते किती, 6√3. अगोदर पूर्णांक संख्या लिहायची असते, नंतर तो गुणाकाराची जी रूट मधली संख्या असते ती नंतर लिहायची असते. म्हणून मग ती जी किंमत मिळाली ST बरोबर 6√3 वर्गमुळात 6 वर्गमुळात 3 सेंटीमीटर ही झाली त्या त्रिकोणाची, म्हणजे 60 अंशासमोरील जी बाजू आहे ती. म्हणजे अशा पद्धतीने 30, 60, 90 चं प्रमेय वापरून हे गणित आपल्याला सोडवता येईल. बाकीचे पुढचे जे उदाहरणं आहेत ते आपण पुढच्या पार्ट मध्ये बघूया. थँक्यू.